आणि इकडं ज्या घरी बाबा जेवणार आहेत त्या घरचं पोरग मेलं. लक्षात यायला लागले का? त्या घरचं पोरग मेलं. घडलेली घटना आहे 50-60 वर्षापूर्वीची. पोरग मेलं. पोरग गावातली माणसं तिथे गेले. मायबापाने हात जोडले. ओ आमचं मेलेलं पोरग काय आता माघारी येणार नाही. तुम्ही असं करा, बाबाला गावात बोलून घ्या, कीर्तन आंघोळ, बाबा जेवण करून गेले की मग ह्या पोराची मोठमाती करायची. तोवर बाबाला ह्याच्यातलं काहीच कळू द्यायचं नाही. काय भावना असेल गावाची आणि गावमाळी समाजाचं महाराज बाबावर एवढी भावना. आज काल काला झाला तिथला 7 तारखेला. बरोबर आहे का नाही? काल काला झाला. महाराज बाबा आले, आंघोळ घातली बाबाला आणि आंघोळ झाली, जेवाय बसली. आता कसं आहे ताई, आपण एखाद्या घरी बसलो तर 7 दिवस तुम्ही घरी बसलात, त्या पुरी बिरी ओळखीच्याच होत्यात की सगळ्या. जेवायला बाबा बसले नेहमी येणारे तिथं आणि सहज म्हणले, अरे ती तुझं पोरग कुठे आहे रे? वाढायला माय होती, तोल गेला आणि हातातलं बघून खाली पडलं. महाराज बाबा तो गेला. म्हणले गेला? म्हणले हो बाबा गेला. कुठे गेला? मला काही म्हणला नाही, येतो नाही, जातो नाही, सांगितलं नाही, काही नाही, असं अचानक कसा गेला? म्हणले बाबा ते मेला. काय अधिकार होता सांगू? भगवान बाबा म्हणले मेला नसन, झोपला असेल. कुठे दाखवा म्हणले मला. चला ताटवाडा म्हणले, त्याचं ताट तयार, बाबाच्या शेजारी त्याचं ताट आणि रूम उघडली, मड पडलेलं, अशा पाठीवर थाप टाकले. ए उठ जेवायला चल, इथं येऊन झोपलास वर, मी आलो तू इथं येऊन झोपलास वर. पाठीवर थाप टाकल्याबरोबर झोपेतून माणूस सुटावा असं उठलं, जेवायला बसलं पोरग. हा अधिकार भगवान बाबाचा होता. लक्षात